मोठ्या प्रमाणात व्हेज दालच्या बनवायचं म्हटलं की चव बिघडते. तर आज मी छोटे-छोटे असे ट्रिक्स सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण, साहित्य, वजनी प्रमाण, वाटी प्रमाण सांगितलेले आहेत. 30 लोकांसाठी परफेक्ट असं दालच्याची रेसिपी शेअर केली आहे. पार्टी किंवा कोणताही कार्यक्रम असो, तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. नमस्कार, टेस्ट अँड बेस्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी एक बाउल घेतलंय, त्याच्यामध्ये अर्धा किलो तूर डाळ, अर्धा किलो मसूर डाळ टाकूया. तर हे दोन्ही डाळी स्वच्छ असे धुवून घ्यायच्यात. 2 ते 3 पाण्याने थोडेसे मोठ्या बाउलमध्ये काढून हे डाळी मी स्वच्छ धुवून घेतले. तर हे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर मोठा कुकर घेतलाय. त्या कुकरमध्ये सगळ्यात आधी मी इथं 12 ग्लास म्हणजे एक मोठं पातेलं होतं, त्या पातेल्याने पाणी मोजून घेतलेलं आहे. म्हणजे 12 ग्लास पाणी. तर हे डाळी टाकूया. याच्यामध्ये मी इथं मीडियम साईजचे 12 कांदे घेतलेले आहेत, उभे पातळ काप चिरून ते टाकते. टोमॅटो घेतलेले आहेत, 10 टोमॅटो मीडियम साईजचे स्वच्छ धुवून असे उभे काप केलेले आहेत, तर ते पण टाकते. हिरवी मिरची चवीनुसार कमी जास्त करू शकता. 15 ते 16 हिरवी मिरची, 1.5 चमचा हळद टाकते. मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकायचे आणि हे डाळ खाली लागू नये म्हणून अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेअर केला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुकरचं टोपण लावायचं आहे. गॅस मोठ्यावरती करून मी इथं 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्या झालं की गॅस बारीकवरती करायचे आणि 5 मिनटं असं शिजू द्यायचं आहे. तर या ठिकाणी 3 शिट्ट्या आणि परत 5 मिनटं बारीकवरती करून डाळ शिजवून घेतली. तर बघू शकता छान अशी गाळ डाळ शिजली गेलेली. तर आता ही डाळ मोठी दिसू नये किंवा जाडसर लागू नये म्हणून रवीने अशा प्रकारे घोटून घ्यायचे, म्हणजे एकसारखा डाळीला टेक्स्चर येतो आणि डाळ व्यवस्थित अशी मिक्स होते. तर अशा प्रकारे मी इथं डाळ मिक्स करून झालेली. तर आता आपण ही डाळीचं साईडला ठेवूया आणि या ठिकाणी काही मसाले बारीक करणार आहोत. जसं की अर्धा वाटी म्हणजे मी इथं 3 ते 4 गड्डे लसणाचे घेतले होते आणि आलं घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक काप करून. याच्यावरती झाकण ठेवूया. होता होईल तेवढं पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. मी पेस्ट करून घेतली. 4 भोपळे घेतले होते मोठ्या आकाराचे. तो भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर त्यातले आतले बिया काढायच्यात आणि अशा प्रकारे थोडेसे मीडियम आकारामध्ये काप करून घेतलेत. तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढे तुम्ही करून घेऊ शकता. हा भोपळा चिरताना मधले जे बिया असतात ते कंपल्सरी आपल्याला काढायच्यात. फोडणीसाठी पातेलं ठेवलंय. अगदी मोठ्या वाटीने 1 वाटी तेल घेतले, म्हणजे 200 ml तेल आहे. मसाल्यांमध्ये 4 चमचे जिरे घेतले, शहाजिरेचा पण वापर करू शकता. 4 तमालपत्री, 5 ते 6 दालचिनी, लवंग घेतले 14 ते 15, ते टाकते. याच्यामध्ये जे आपण आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे बारीक, ती ॲड करूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. हे टाकल्यानंतर एखादा मिनिटभर हे सर्व मिक्स करून घेऊया. गॅस मोठावरतीच ठेवला आहे मी. आता गॅस बारीक करायचे. 9 चमचे मी इथं लाल तिखट घेतले, चवीनुसार कमी जास्त करू शकता. 6 चमचे मीठ घेतले, अर्धा चमचाच हळद टाकली, कारण हळद ऑलरेडी आपण डाळीमध्ये वापरलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे खाली पातेल्याला लागणार नाही. यामध्येच 6 चमचे दालचा मसाला घेतला आहे. जो रेडीमेडवाले पॉकेट येतात 10 वाले, ते 4 पॉकेट घेतले. त्यातले 2 पॉकेट आत्ता वापरते, 2 पॉकेट नंतरनं वापरायचे. 1 वाटी पुदिना, त्याच्यानंतरनं जे भोपळा चिरून घेतला आहे तो टाकायचे आणि सर्व मिक्स करायचे. एकदमच आपल्याला दालच्या मसाल्याचा वापर करायचा नाही, अर्धा आता आणि अर्धा नंतरनं. गरम पाणी घेतले 5 ग्लास, कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता. गॅस बारीकवरती करायचं आहे, प्लेट झाकायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं तरी हा भोपळा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर कुकरमध्ये पण शिजवू शकता. तर अशा प्रकारे आपला भोपळा छान असा शिजला गेला आहे. याच्यामध्ये सर्व डाळ टाकूया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. मला हा दालचा कितपर्यंत घट्ट हवा आहे तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. मी 6 ग्लास गरम पाण्याचा वापर केला आहे. 1 वाटी चिंच म्हणजे 125 ग्राम चिंच 1 तास तरी भिजायला ठेवली होती आणि त्यातल्या बिया आणि चिंचाचं पाणी जे वरचा कवर असतो तो काढून टाकला आहे आणि परत एकदा दालचा मसाला ॲड केला आहे.
4 पुडी दालचा मसाला घेतला होता 10 वाले, त्यातले 2 आधी ॲड केलेत आणि 2 नंतरनं. तर हा दालचा एक 10 ते 12 मिनिटं तरी बारीक गॅस करून चांगल्या प्रकारे शिजवून घेतलाय. अशा प्रकारे आपला व्हेज दालचा तयार आहे. जीरा राईसचा व्हिडिओ याच्या आधी मी अपलोड केलाय, तो नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.